to lift such weight. आता मी सांगितलेल्या नियमाप्रमाणे पहा, या टू च्या जागी आपल्याला सो चा वापर करायचा आहे, या टू च्या जागी आपल्याला दॅट चा वापर करावायचा आहे, या टू च्या जागी सो आणि या टू च्या जागी दॅट चा वापर करावायचा आहे. दॅट चा वापर केल्यानंतर आपल्याला या टू च्या पुढे असलेले हे लिफ्ट हे क्रियापद दिसते. हे लिफ्ट हे क्रियापद जसंच्या तसं आपल्याला ठेवता येत नाही, कारण दॅटच्या पुढे एक क्लॉज येत असतो, उपवाक्य येत असतं आणि उपवाक्य हे नेहमी कर्ता प्लस क्रियापद अशा रूपात येतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला दॅटच्या पुढे कर्ता ऍड करावा लागतो. वी हॅव टू प्रोव्हाइड द सब्जेक्ट टू दॅट क्लॉज. सो फ्रॉम वेअर शुड वी टेक that subject? See the first part of the given sentence. The subject of this sentence should be taken after that. आपण त्या वाक्याचा पहिला भाग पाहायचा आणि त्या पहिल्या भागामध्ये जो कर्ता आहे तो कर्ता आपण दॅटच्या पुढे ठेवून द्यायचा. ते वाक्य कसं होईल? पहिल्यांदा पहिल्या बदलाचं हे वाक्य बघा, ही इज सो वीक. हे टू काढून टाकलं, त्याच्या जागी आपण दॅट घेतलं. या वाक्याचा कर्ता ही आहे म्हणून तोच कर्ता इथे ठेवला, ही इज सो वीक दॅट. आता उरलेला भाग पहा. हे क्रियापद इथं घेण्यापूर्वी, या कर्त्याच्या पुढे घेण्यापूर्वी आपल्याला कॅन नॉट किंवा कुड नॉट अशा प्रकारची हेल्पिंग वर्ब्स घ्यावी लागतात. मग कॅन नॉट घ्यायचं की कुड नॉट घ्यायचं हे कशावर ठरवायचं? तर आपला हा जो पहिला पार्ट जो आहे या पार्ट मध्ये असलेलं क्रियापद पाहायचं. हे क्रियापद कोणतं आहे? इज. हे क्रियापद प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, म्हणजे वर्तमान काळात आहे. जर हे क्रियापद वर्तमान काळातील दिलेलं असेल तर सब्जेक्टच्या पुढे जे हेल्पिंग वर्ब आपल्याला घ्यायचं आहे ते कॅन नॉट आणि कुड नॉट पैकी निवडायचं. तर ते काय निवडलं जाईल? कॅन नॉट निवडलं. आणि जर समजा इथं वॉज असं भूतकाळी क्रियापद असलं असतं तर आपल्याला त्या ही या सब्जेक्टच्या पुढे कुड नॉट हे हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. पण या ठिकाणी आपल्या वाक्यामध्ये इज हे वर्तमान काळी क्रियापद असल्यामुळं आपण कॅन नॉट आणि कुड नॉट पैकी काय निवडायचं आहे? कॅन नॉट. आणि लक्षात ठेवा, हे कॅन नॉट आणि कुड नॉट अशीच शब्दरचना करायची. डोंट यूज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ दीज वर्ड्स. कॅन नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड रूप काय होतं? कांट. कुड नॉटचं कुडंट. तर कॅन नॉट आणि कुडंट असं स्वतंत्ररित्याच तिथं लिहिलं जावं, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये लिहिलं जाऊ नये. ही इज सो वीक दॅट ही कॅन नॉट. नाव वी हॅव टू टेक दिस वर्ब आफ्टर दिस हेल्पिंग वर्ब. आता आपल्याला हे क्रियापद या हेल्पिंग वर्बच्या पुढे ठेवायचं आहे. लिफ्ट अँड रिमेनिंग पार्ट आहे तसा लिहायचा, उरलेला भाग आहे तसा लिहायचा. सच वे. डू यू गेट इट? नियम काय लक्षात ठेवा. पहिलं टू काढून टाकायचं, त्याच्या जागी सो ठेवायचं. दुसरं टू काढून टाकायचं, त्याच्या जागी दॅट ठेवायचं. पण दॅटच्या पुढं आहे तसं जे क्रियापद आहे ते तसं न ठेवता काय करायचं? दॅटच्या पुढं क्लॉज घ्यायचा असतो. म्हणून तो क्लॉज घेताना क्लॉज मध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब अशी रचना असणं गरजेचं असतं. म्हणून या ठिकाणी आपण सब्जेक्ट काय निवडला? तर वाक्याच्या पहिल्या पार्ट मध्ये असलेला सब्जेक्ट आपण इथं दॅटच्या पुढे ठेवला आणि त्यानंतर कॅन नॉट किंवा कुड नॉट यापैकी काय निवडलं? तर कॅन नॉट निवडलं. का निवडलं? तर या ठिकाणी इज हे हेल्पिंग, इज हे क्रियापद वर्तमान काळ दर्शवतं, प्रेझेंट टेन्स. इट इंडिकेट्स प्रेझेंट टेन्स.
म्हणून कॅन नॉट ठेवायचं. आणि तो जर वॉज असेल तर ते असेल इथं कुड नॉट झालं असतं. समजलं? आता या मधील पुढचा भाग आपण पाहूया. आता ट्रान्सफॉर्मेशन साठी टू टू ची रचना असणारे वाक्य दिल्यानंतर आणखी एक वेगळ्या प्रकारचं वाक्य दिलं जातं की ज्याचा कर्ता नव्हे कर्ता स्थानी इट येतं. कर्त्याचं स्थान कुठं असतं? नेहमी वाक्याच्या सुरुवातीला असतं. तर इट या वाक्यामध्ये आता मी हे जे इट लिहिले ते इट हे त्या वाक्याचा कर्ता नाही. इट is too dark to read. It is too dark to read. आता इकडे लक्ष द्या. आपण हे वाक्य ट्रान्सफॉर्म करताना आपल्या नियमाप्रमाणे करायचे. पहिल्यांदा इट इज हे टू रिमूव्ह करायचं, काढून टाकायचं, त्याच्या जागी सो ठेवायचं. इट इज सो डार्क हे टू काढून टाकायचं, दॅट वापरायचं. अगोदरच्या वाक्यात आपण काय केलं तर दॅटच्या पुढे आपल्याला सब्जेक्ट येणं गरजेचं आहे. म्हणून दॅटच्या पुढे आपण टू टूच्या वाक्यातील सब्जेक्ट जो असतो तो आपण दॅटच्या पुढे सब्जेक्ट म्हणून घेतो. परंतु या वाक्यामध्ये इट हा काही या दिलेल्या वाक्याचा कर्ता नाही. इट डज नॉट रेफर टू अन ऍक्शन. तो कुठलीही कृती करत नाही, त्यामुळे तो डुअर ऑफ द ऍक्शन नाही, त्यामुळे तो सब्जेक्ट नाही. इट इंडिकेट्स ओनली द सिच्युएशन ऑर कंडिशन. इट हा शब्द काय फक्त एक परिस्थिती व्यक्त करतो. त्यामुळं इट हा सब्जेक्ट. इटचं वाक्य दिलं असेल तर दॅटच्या क्लॉज मध्ये पुढं आपण इट हा सब्जेक्ट म्हणून घ्यायचा नाही, तर त्याच्याऐवजी काय घ्यायचं ONE वन हा शब्द सब्जेक्ट म्हणून घ्यायचा. इट इज सो डार्क दॅट वन. पुन्हा पुढचा नियम आपला हेल्पिंग वर्क घ्यायचं कॅन नॉट किंवा कुड नॉट पैकी. इथं वो इज आहे म्हणून कॅन नॉट. वन कॅन नॉट read. Understand? Now let us see another example having past tense. It was too dark to read. How which we transform this sentence in this way. It was so dark that one could not read. समजलं? हे वाक्य अशा पद्धतीने इथं इज होतं म्हणून इथं सब्जेक्टच्या पुढे कॅनॉट, इथं वॉज आहे म्हणून सब्जेक्टच्या पुढे कुड नॉट. अशा पद्धतीने आपण हे ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. आता आणखी एक गंमत आहे यामध्ये ती अशी की आता आपण पहिल्या वाक्यामध्ये पाहिलं त्यावेळेस आपण पहिल्या दिलेल्या वाक्याच्या पहिल्या भागाचा सब्जेक्ट दॅटच्या पुढे सब्जेक्ट म्हणून घेतला. दुसऱ्या प्रकारच्या वाक्यामध्ये इटचं वाक्य होतं. मग अशा वेळेस ते इट दॅटच्या पुढे सब्जेक्ट म्हणून न घेता काय घेतलं वन घेतलं. इटची रचना असणारं आणखी एक वाक्य असतं ते अशा प्रकारचं. ते कसं करायचं ते आता इथं आपण पाहू. इटच्या वाक्यामध्ये थोडासा बदल असतो. या वाक्यामध्ये इट इज टू डार्क फॉर मी टू रीड.
या वाक्यामध्ये फॉरची रचना फॉर प्लस ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ द प्रोनाउन आय इज हिअर. फॉर प्लस ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ द प्रोनाउन म्हणजे फॉर आणि सर्वनामाची ऑब्जेक्टिव्ह सर्वनामाची द्वितीया जर त्या वाक्यात असेल, असं जर त्या वाक्यात कॉम्बिनेशन दिलं असेल तर काय करायचं आहे, ते वाक्य कशा प्रकारे ट्रान्सफॉर्म होतं ते आपण पाहू. पहिला नियम इट इज आहे तसं लिहायचंय. टू च्या जागी सो घ्यायचं. इट इज सो डार्क. आता दिलेलं हे जे फॉर्मीचं कॉम्बिनेशन आहे ते काढून टाकायचं. इथं त्याचा वापर करायचा नाही ट्रान्सफॉर्मेशनच्या वाक्यामध्ये. ते कसं वापरलं जातं पुढे ते आपल्या लक्षात येईल. इट इज सो डार्क या टू च्या जागी दॅट वापरायचं. हे फॉर मी आपण काढून टाकले, पण त्या फॉरच्या पुढे जे सर्वनाम आले द्वितीयेमध्ये त्या सर्वनामातला या दॅटच्या पुढे आपल्याला जो सब्जेक्ट घ्यावा लागतो तो सब्जेक्ट या सर्वनामातून आपल्याला घ्यायचा आहे. मग हे सर्वनाम द्वितीयेमध्ये आहे ज्यावेळेस, आणि द्वितीया ही काही आपल्याला सब्जेक्ट म्हणून वापरता येत नसते, म्हणून आपण या द्वितीयेचं प्रथमेचं रूप म्हणजेच नॉमिनेटिव्ह केस आपण या ठिकाणी घ्यायची सब्जेक्ट. या वाक्याच्या दॅटच्या पुढच्या क्लॉजसाठी सब्जेक्ट म्हणून घ्यायची. दॅट आय कॅन नॉट रीड. If we have, now I think you must have understood how to transform such type of sentence when there is the use of for plus any objective case of any pronoun. म्हणजे for अधिक मी, for अधिक सर्वनामाची द्वितीया अशी रचना असणारं वाक्य कशा प्रकारे ट्रान्सफॉर्म करायचंय. तर पहिला क्लॉज घेऊन झाल्यानंतर दॅटच्या पुढे जो आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे तो सब्जेक्ट त्या फॉर मी मधून घ्यायचा. फॉर प्लस प्रोनाउनच्या रचनेतून तो आपण घ्यायचा. तो म्हणजे फॉरच्या पुढे जर मी असेल तर आय घ्यायचं. कळालं. मग समजा मी इथं मीच्या जागी हिम ठेवलं तर या वाक्यामध्ये काय बदल होईल. फॉरच्या जागी हिम, मीच्या जागी हिम ठेवलं. मग आता आपल्याला दॅटच्या पुढे सब्जेक्ट घ्यायचा आहे. हिम ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे, ही या नॉमिनेटिव्ह केस. म्हणून या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून काय येणार आहे, तो ही येणार. अशा पद्धतीने फॉरच्या पुढे काय आलंय त्यानुसार दॅटच्या पुढे कर्ता म्हणून कोणतं सर्वनाम वापरलं जाईल हे ठरत असतं. उदाहरणार्थ फॉरच्या पुढे समजा दे आलं, देम आलं तर दॅटच्या पुढं दे येईल. फॉरच्या पुढं अस आलं, दॅटच्या पुढं वी आलं येईल. अशा पद्धतीने आपण दिलेल्या टूच्या वाक्याचं सो दॅट मध्ये रूपांतर करू शकतो. आजच्या पुरतं हा ग्रॅमॅटिकल अभ्यास आपण थांबवूया. So friends, today we have studied how to transform the sentences having adverb to. In the next lesson, we will see another grammatical item. Thank you for watching and have a good day. Hello friends, today we are going to deal with the grammar item, that is transformation of the sentences. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्सेस म्हणजेच मराठीमध्ये त्याला वाक्य रूपांतरण असे म्हटले जाते तो घटक अभ्यासणार आहोत. सो व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन? ट्रान्सफॉर्मेशन मीन्स
to change the form of the sentences. Then वाक्य रूपांतरण म्हणजे काय? तर वाक्याचं रूप बदलणे. दिलेले वाक्य जे असतं ते वाक्य दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरित करणं म्हणजे वाक्य रूपांतरण. I am going to telling you in both the languages because for the convenience of the students who are not very strong in English, it will be helpful for them. It will be convenience for their convenience. I am going to speak in Marathi also. So I have told you that the definition of transformation. What is transformation? Transformation means to change the form of the sentences. वाक्य रूपांतरण म्हणजे काय? तर वाक्याचं एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये बदल करणं, त्याचं रूपांतरण करणं म्हणजे वाक्य रूपांतरण. सो हाऊ कॅन वी चेंज द फॉर्म ऑफ द सेंटेन्सेस? तर मग मित्रांनो, आपण वाक्याचं एक रूप दुसऱ्या रूपामध्ये कशा प्रकारे बदलू शकतो? तर त्याविषयी असं सांगेन की वाक्याचं रूपांतरण करण्याचे अनेक मार्ग आहेत. जसे की इंटरचेंज ऑफ active voice and passive voice. Secondly, interchange of degrees of comparison. Degrees of comparison. Next, interchange of assertive sentence. Assertive to exclamatory. Number 4, interchange of interrogative to assertive. Next, interchange of the sentences having adverb to and so that and so on. There are some more kinds of interchanging or changing the form of the sentences, but now today we are going to see
this one, that is interchange of the sentences having adverb to and so that. तर विद्यार्थी मित्रांनो, वाक्य रूपांतरण करण्याचे जे आपण वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पाहिले, त्यापैकी आज आपण वाक्यामध्ये टू हे ॲडवर्ब दिलेलं जे वाक्य असतं ते कसं रूपांतरित करायचं याविषयी शिकणार आहोत. Among all these ways, today we are going to study, we are going to deal with the sentences that contain to as adverb. तर आज आपण या वाक्य प्रकारापैकी ज्या वाक्यामध्ये टू या ॲडवर्बचा वापर असतो त्या वाक्याचं वाक्य रूपांतरण कसं करायचं हे आता आपण पाहणार आहोत. इन द एक्झामिनेशन्स, while transforming the sentence having to as an adverb to, we have the instructions in the brackets that remove to or use so that. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस टू हे ॲडवर्ब असलेलं वाक्य आपल्याला ट्रान्सफॉर्म करण्यासाठी दिलेलं असतं त्यावेळेस ते परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला अशी सूचना असते की रिमूव्ह टू. सूचना कोणत्या असतात? रिमूव्ह टू किंवा रिमूव्ह टू किंवा यूज सो दॅट. When we get such instruction in the bracket, how can we transform this sentence? Let us see. जेव्हा अशा सूचना आपल्याला कंसामध्ये मिळतात त्यावेळेस ते वाक्य रूपांतरित कसं करायचं हे आपण पाहू. त्यासाठी मी एक उदाहरण घेईन. उदाहरण घेण्यापूर्वी तुम्हाला काही सूचना करू इच्छितो, काही सांगू इच्छितो. बिफोर गोइंग टू टेल अबाउट द एक्झाम्पल, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू रिमूव्ह टू. आपल्याला त्या वाक्यातील टू काढून टाकावे लागते आणि त्याऐवजी वाक्यामध्ये सोचा वापर करायचा असतो. We have to use so in place of to. Next, there is another to in that sentence. We have to remove that to also. नंतर पुढे त्या वाक्यामध्ये टू हे टू असतं. आणि ते टू सुद्धा आपल्याला काढून टाकावं लागतं आणि त्या टूच्या जागी अँड वी हॅव टू यूज दॅट इन प्लेस ऑफ इट. विद्यार्थी मित्रांनो, त्या वाक्यावर टूच्या वाक्यामध्ये दुसरं टू जे असतं त्या टूच्या जागी आपल्याला दॅटचा वापर करायचा असतो. त्यानंतर
पुढे काय असतंय, पुढे काय होतं, in the sentences of 2 after second 2 there is a verb. When we use that instead of that 2, it is necessary for us because after that we should have a clause that घेतल्यानंतर, वाक्यामध्ये दॅट घेतल्यानंतर आपल्याला त्यापुढे एक क्लॉज घ्यावा लागतो. दिलेल्या वाक्यामध्ये फक्त टू च्या पुढे आलेलं क्रियापद असतं, तर आपल्याला दॅटच्या पुढे क्लॉज घ्यायचा असतो आणि तो क्लॉज घ्यायचा. क्लॉज म्हणजे काय, तर तो क्लॉज म्हणजे क्लॉज मध्ये स्वतःच एक सब्जेक्ट असतं, कर्ता असतो आणि त्यापुढं वर्ब असं स्ट्रक्चर असतं, त्याला क्लॉज म्हणतो. मग दॅटच्या पुढे आपल्याला ज्यावेळेस क्लॉज घ्यायचा असतो त्यावेळेस तो क्लॉज कसा तयार होईल, तर सर्वप्रथम आपण त्या वाक्यामध्ये असलेले पहिल्या वाक्याच्या पहिल्या भागामध्ये असलेला सब्जेक्ट पाहिजे. आता ते आपण उदाहरणाने समजून सांगतो. आणि let us see this example. He is too weak to lift such a weight.